गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथसिद्धाः. अध्याय 10. गहिनीनाथाचा जन्म. श्री गणेशाय नमः. कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षास ब्रह्मज्ञान सांगितले. वेदशास्त्रांसहित रसायन, ज्योतिष, व्याकरण, जलतरण, अश्वारोहण, संगीत, नाट्य, शृंगार, मीमांसा, पंचकाव्ये व अस्त्रादिक सर्व विद्यांचे ज्ञान देऊन शाबरी कवित्वही शिकविले. शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षास त्यांच्या पायावर घातले. त्याला सर्व देवता अनुकूल करून देऊन त्यांच्याकडून गोरक्षास अनेक वर देवविले. त्यावेळी गोरक्षाचे बल, तेज व विद्या यांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी त्यास तपश्चर्येस बसवावे अशी मच्छिंद्रनाथास सूचना करून त्या सर्व देवतांनी त्याचा निरोप घेतला. त्यानंतर एके दिवशी मच्छिंद्रनाथ कामानिमित्त बाहेर गेला असता गोरक्ष गावाबाहेरील एकांतात एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसला होता. तेवढ्यात जवळच्या मैदानात खेळणारी गावातील काही मुले त्याच्यापाशी आली. त्यांच्यापैकी एकाने हातातील चिखलाचा ओल्या मातीचा गोळा त्याच्यासमोर धरला व म्हणाला, याची बैलगाडी बनवून दे. तेव्हा त्यांची ब्याद टळण्यासाठी गोरक्ष म्हणाला, मला मातीची खेळणी बनविता येत नाहीत, तुम्हीच ती बनवा आणि खेळा. मुलांनी त्यांना जमेल तशी बैलगाडी बनविली. आता तिच्यावर बसण्यासाठी गाडीवानही हवा म्हणून ती मुले गाडीवानाचा पुतळा तयार करू लागली. पण काही केल्या त्यांना ते जमेना. निरुपाय होऊन ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली व आम्हाला मातीच्या गोळ्याचा एक लहानसा माणूस बनवून तरी दे असे विनवू लागली. गोरक्षाला त्यांचे मन मोडवेना. त्याने चिखलाचा पुतळा तयार करावयास घेतला. एकीकडे हातांनी पुतळा तयार करीत असताना गोरक्ष संजीवनी मंत्र म्हणतच होता. त्याच्या प्रभावाने तो कर्दम पुतळा पंचमहाभूतांच्या तत्वांनी व्याप्त झाला. देहात अस्थि, मांस, रक्त उत्पन्न होऊन त्वचाही आली. अवयव सजीव दिसू लागले आणि त्याच संधीत करभाजन नारायणाने जीवरूपाने त्यात संचार केला. त्यामुळे तो पुतळा जिवंत होऊन तेथे खरोखरीचा बालक निर्माण झाला. तो बालक आपल्या स्वभाव अनुसरून मोठ्याने रडू लागला. त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असा बोभाटा करीत सैरावैरा पळत सुटली. वाटेतच त्यांना मच्छिंद्र भेटला. त्यांची अवस्था पाहून नाथाने त्यांना धीर दिला व घाबरण्याचे कारण विचारले. मुलांनी त्याला सर्व वृत्तांत सांगताच नाथाच्या मनातही शंका उत्पन्न झाली. काय प्रकार आहे तो समक्ष पाहावा म्हणून तो मुलांना म्हणाला, भिवू नका, मला ते भूत कोठे आहे ते दाखवा, मी त्याला चांगलीच शिक्षा करतो. त्यावर मुले म्हणाली, ते भूत अजून लहान आहे, पण ते लवकरच मोठे होईल. तुम्ही तेथे गेलात तर ते तुम्हालाही खाईल, म्हणून तिकडे जाऊ नका, आम्हीही येणार नाही. तेव्हा मच्छिंद्राने त्यांची समजूत घातली आणि दुरूनच ते ठिकाण दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही धीट मुलांनी दुरूनच ते रडणारे बालक त्याला दाखविले आणि तेथूनच पळ काढला. मच्छिंद्र त्वरेने तेथे गेला, पण त्याला गोरक्ष दिसला नाही. चिखलाचा पुतळा जिवंत झालेला पाहून तोही घाबरून दडून बसला होता. मच्छिंद्राने जमिनीवर रडत असलेल्या त्या नवजात शिशूला पाहिले आणि तो करभाजन नारायण असल्याचे तत्काळ ओळखले. त्याने त्याला उचलले, वात्सल्याने हृदयाशी धरले आणि त्याला घेऊनच गोरक्षाला हाका मारीत दारोदार हिंडू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ भूताला घेऊन आलेला पाहताच घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट करू लागली, भीतीने पळू लागली. ते पाहून त्यांचे पालक नाथाला विचारू लागले, महाराज, तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखविली आणि हे तान्हे बाळ घेऊन तुम्ही हिंडत का आहात? त्यावर मी माझा शिष्य गोरक्षाला शोधतो आहे, तो भेटल्याशिवाय मलाही काही सांगता येत नाही असे म्हणत तो पुढे जात राहिला. अखेरीस तो गोरक्ष जेथे लपून बसला होता त्या घरी आला आणि मोठ्याने हाक मारू लागला. ती हाक ऐकून गोरक्षास धीर आला
आणि तो लगेच बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातात ते मूल बघून तो मोठ्याने ओरडून पुन्हा पळत सुटला. गोरक्ष त्या मुलाला भ्यायल्यामुळे पळत आहे हे जाणून नाथाने त्याला एका वस्त्रात गुंडाळले आणि एका सुरक्षित ठिकाणी ठेवून गोरक्षाच्या मागावर निघाला. काही वेळाने तो सापडला, पण भीतीने थरथर कापत होता. नाथाने त्याला पोटाशी धरून थोपटले आणि धीर देऊन काय घडले ते विचारले. तेव्हा गोरक्षाने सुरुवातीपासून जे घडले ते सर्व सविस्तर सांगितले. ते ऐकून मच्छिंद्र म्हणाला, अरे पण यात घाबरण्यासारखे काय आहे? चिखलाचा पुतळा बनवित असताना तू संजीवनी मंत्र म्हणत होतास, म्हणून तो जिवंत झाला. तू जसा गोवराच्या राखेच्या उकिरड्यातून जन्मलास तसा हा करभाजन नारायण पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाला आहे. तो भूत नसून तुझ्या माझ्यासारखाच मनुष्य आहे. तेव्हा तुला भ्यायचे काहीच कारण नाही. आता माझ्याबरोबर चल. आपण त्याचे नाव गहिनी असे ठेवू. आता त्याचे पालन पोषण करायला हवे. मच्छिंद्राच्या बोलण्याने गोरक्षाला बरे वाटले. त्याची भीती गेली. मातीच्या त्या पुतळ्यात एका महातपस्वी ऋषीने प्रवेश केलेला आहे हे समजल्यामुळे तो खुशीत होता. गुजगोष्टी करत ते दोघेही बालकापाशी आले आणि त्याला घेऊन मुक्कामी गेले. त्याला गायीचे दूध पाजले. धोत्राची झोळी करून त्यात त्याला निजवले. नाथ त्या झोळीला स्वतः झोके देऊ लागला. गावातील मुलांकडून सदर घटना लोकांच्या कानावर गेली. तेव्हा सर्व ग्रामस्थ मंडळी काय प्रकार आहे ते जाणून घेण्यासाठी मच्छिंद्र नाथापाशी आली. मातीच्या पुतळ्यातून प्रकट झालेल्या त्या बालकाला पाहून ते सर्व अचंबित झाले. त्यांनी त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच नाथाने त्यांना सर्व हकीकत सांगितली. ती सर्व ऐकून सर्वजण थक्क झाले. केवळ संजीवनी मंत्राने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करणारा हा नाथ ब्रह्मदेव व शुक्राचार्य यांच्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे हे जाणून सर्वांनी त्याची प्रशंसा केली. त्यांना नाथाबद्दल आदर वाटू लागला. अनेकांनी त्याच्या पायावरच डोके ठेवले. त्यांच्यापैकी काहींनी नाथाला विचारले, महाराज, या मुलाच्या बाबतीत आपण काय ठरविले आहे? नाथ म्हणाला, मी यालाही माझ्याबरोबर नेणार आहे. जसा माझा गोरक्ष तसा हा. त्यावर ग्रामस्थ म्हणाले, नाथजी, आपल्या अंगी सर्व योग्यता आहेत, पण तरीही या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही असे आम्हाला वाटते. त्यात अनेक कष्ट आहेत. शिवाय ते पुरुषाचे काम नाही. याच्यामुळे प्रवासात तुम्हालाही त्रास होईल. म्हणून तुम्ही याला एखाद्या बाईच्या हवाली करा. ती याचे चांगले संगोपन करील. त्याची धर्माची आई होईल. मच्छिंद्रनाथास त्यांचे म्हणणे पटले. तो म्हणाला, ठीक आहे, याला कोणाकडे सांभाळायला देऊ? ग्रामस्थ म्हणाले, नाथजी, आमच्या गावात मधू आणि गंगाबाई नावाचे एक सुखवस्तू, प्रेमळ व शांत स्वभावाचे दाम्पत्य आहे. त्यांना मुलबाळ नाही. आम्हाला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, म्हणूनच हा मुलगा त्यांच्या ओटीत घालावा. ती दोघे त्याचे आनंदाने संगोपन करतील. सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल चांगले शब्द काढले, म्हणून नाथाने त्या जोडप्याला बोलावून घेतले. त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले व बाळाचा स्वीकार करण्यास त्यांची संमती मिळताच त्याला गंगाबाईकडे देऊन तो म्हणाला, माई, हा करभाजन ऋषीचा अवतार आहे. हा कीर्तिवंत व जगतवंद्य होईल. स्वतः भगवान शंकर याच्यावर कृपा करतील. अयोनिसंभव अशा याची गती अतिशय गहन असल्यामुळे याचे नाव गहिनी ठेवले. पुढे 12 वर्षांनी माझा शिष्य गोरक्षनाथ येथे येईल. तो याच्यावर अनुग्रह करून याला योग दीक्षा देईल. त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. तेव्हा गंगाबाई म्हणाली, महाराज, या मुलाला माझ्याकडे देऊन तुम्ही माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. पण 12 वर्षांनी तुम्ही याला घेऊन गेलात तर मी याची भाडोत्री माता ठरते. मला स्वतःला अपत्य नाही. असे असताना ह्याला माझा पुत्र म्हणता येत नसेल तर एवढ्या खस्ता खाण्यात काय अर्थ आहे? तुम्ही हा मुलगा कायमचा तुमचाच आहे असा शब्द द्या, म्हणजे आम्ही चिंतारहित होऊ. आम्हाला खऱ्या अर्थाने याचा लळा लागेल. बोलता बोलता त्या साध्वीच्या डोळ्यात पाणी तरळले. मातृत्वास असुसलेल्या गंगाबाईचे म्हणणे नाथाला पटले. तो म्हणाला, माई, काळजी करू नकोस.
गहिनी हा तुझाच मुलगा आहे आणि तुझाच राहील. आम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आशा ठेवत नाही. तरी निशंक मनाने या बाळाला घरी घेऊन जा. 12 वर्षांनी गोरक्षनाथ त्याला दीक्षा देण्यासाठी येईल व त्याचे कार्य झाले की तीर्थयात्रेस जाईल. नाथाने या बालकास चिरंजीव असो असा आशीर्वाद देऊन झोळीतील भस्म त्याच्या अंगास फासले आणि त्याच्या गळ्यात मोहनास्त्र बांधून सर्वांसमक्ष त्या स्त्रीच्या स्वाधीन केले. तिने त्या बाळाला मातेच्या ममतेने हृदयाशी धरले आणि आनंदाने घरी गेली. त्या बाळाचे थाटात बारसे करून त्याचे गहिनी हेच नाव ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ गोरक्षासह तीर्थयात्रेस निघाला. मार्गामध्ये त्याने गोरक्षाची अनेक प्रकारे परीक्षा पाहिली. त्यातून तो अद्यापही अज्ञान आहे, चंचल वृत्तीचा आहे हे लक्षात येताच नाथाने त्याची अधिक तयारी करून घेण्याच्या उद्देशाने त्याला तपश्चर्येस बसविण्याचे ठरविले आणि बद्री केदारच्या दिशेने निघाला. अध्याय 10 समाप्त.